गुन्हेगारांचा कर्दळकाळ। क्राईम पेट्रोल न्यूज। पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील 50 अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणीचा लाभ देण्यासाठी अवर सचिव प्रवीण मुंडे यांच्या नावाने बनावट GR काढून या शिक्षकांना वेतनवाढ देण्याचा प्रयत्न करण्यात आला। पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांना देण्यासाठी 17 लाख रुपये गोळा करणाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे। डॉक्टर दीपक चांदणे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अमोल बबन भोसले यांनी बन गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। हा प्रकार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कार्यालयात 19 ऑक्टोबर 2024 ते 27 डिसेंबर 2024 दरम्यान घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमिक शाळांमधील अपदवीधर कला शिक्षक ज्यांनी ATD ही पदविका धारण केलेली आहे अशा शिक्षकांना AM ही पदवी धारण केल्यानंतर वरिष्ठ पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करण्यात आला होता। डॉक्टर दीपक चांदणे याने आपली शिक्षण विभागामध्ये ओळख असल्याचे भासवलं। शासनाकडून आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या हेतूने इतरांशी संगनमत करून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांचे अवर सचिव प्रवीण मुंडे यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून बनावट शासन निर्णय तयार केला। तसेच या बनावट शासन निर्णयाचा संदर्भ टाकून शिक्षणाधिकारी यांचे बनावट सह्यांचा AM मान्यतेचा बनावट आदेश तयार केला। या कामासाठी डॉक्टर दीपक चांदणे यांनी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांना देण्याकरिता या शिक्षकांकडून एकूण 17 लाख रुपये गोळा केले। बनावट शासन निर्णय व्हॉट्सअपद्वारे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांना मिळाला। त्याची छाननी करण्यात आल्यानंतर संबंधित शासन निर्णय राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर कोठेही आढळून आले नाही। शिवाय अवर सचिव प्रवीण मुंडे यांच्या बनावट स्वाक्षरीने हा बनावट आदेश काढण्यात आल्याची बाबही समोर आली। त्यानंतर डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गेल्या महिन्यात तक्रार केली होती। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या शिक्षकांशी मुख्याध्यापकांकडे चौकशी केली। त्यानंतर आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक नीता मिसाळ तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।